कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे हरे कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय आदिशक्ती मुक्ताई माते की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रविदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु देशमुख बाबा महाराज की जय शांति की जय भावदेवी माते की जय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय भारत माता की जय बजरंग बली की जय भावदेवी माते की जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्रीपाद रामदास सनातन गुरुराज वैरं मोक्षज्ञानदानक्यदक्षं क्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदविद्यावरिष्ठं जयाच्या संगतीने विराग झाला मनोदडीचा दरवास गेला साक्षात परमात्मा पद भेटविला विसरू कशी मी सद्गुरु पादुकेला विसरू कशी मी श्रीपाद रामदास पादुकेला ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही गुरुराया 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 माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया श्रीपादराया रामदास राया नारायण राया रोहिदास राया नाना राया देशमुख राया
माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया. आज पंधरवड्याची एकादशी आणि त्या निमित्ताने मज पामराकडे आलेली सेवा तर का सेवेने सांगितले काम येथे नीतूपण कामा नाही. सेवेसाठी घेतलेली उभी अध्याय चौथा अध्यायातली एरवी तरी पाहे जे जैसे माझ्या ठाई भजती मीही तैसाची भजे ते का मनुष्य जात सकळ स्वभाव ताच भजनशील झाले असेल केवळ माझे ठाई परी ज्ञानी मीन नाशिले बुद्धी भेदासी आले तेनीची या कल्पिले अनेक तत्व. नाही का काय सांगतात तिथे एरवी तरी पाहे जे जैसे माझ्या काही म्हणजे जो जसा मला भजेल त्याला मी तसं फळ देतो नाही का. पण ते का मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील तो कसा आहे तर स्वभावताच भजनशील म्हणजे तो आईच्या गर्भात आतापासून त्याचा आणि भगवंताचं नातं जोडलेलं होतं. पण तिथून तो बाहेर आल्यावर तो ते नाळ खंडन झाल्यावर तो विसरून जातो आणि माझे तरी ज्ञान जे ज्ञान म्हणजे तो बुद्धी भेदाचे आले कल्पून आहे ते कल्पिले आले त्याच्याकडे काय भेद झाला तर मी देह नाही का त्या मी देहाचा भेद झाला. देव कोणतरी वेगळा आणि मी कोणीतरी वेगळा असा भेद त्याच्या बुद्धीला झाला. तेव्हापासून तर आईच्या गर्भातून बाहेर आल्यापासून त्याला तो भेद झाला की देव कोणतरी आणि मी कोणतरी. मग त्या भगवंताची ओळख करून घेण्यासाठी तुम्हाला संतांना शरण जायचंय नाही का. आपण हा जीव काय करतो तर संतांना शरण न जाता या मायेमध्ये गुरफटतो नाही का. हे माझं ते माझं आणि भगवंताचं जे भजन आहे तो विसरून जातो. दिले गर्भात वचन देवा करीन भजन नाही पाळिले वचन झाला देवाची बेमान तो बेमान होतो आणि मग तिथून त्याला नाही का या मायेचा वारा जसा लागतो मग त्याचा शेवट जरी आला ना तरी त्याला भगवंताची आठवण होत नाही नाही का. मग कशासाठी जन्म दिलाय देवे दिला देव भजन गोमटा भजन गोमटा आणि तो या झाला पाटा बाधिकेचा. कशासाठी जन्माला घातलं भगवंताने एवढं सुंदर नरदेह दिलं नाही का. नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती जे देव होऊ म्हणती ते देवाची होती परी चित्ती कान धरावा. पण हा जीव हे ऐकायला मागत नाही का. काय ऐकायला मागत नाही तर भगवंताला आपलंच करायचं ही गोष्ट त्याला भगवंताचं करतो तो भरपूर करतो देवदेव करतो नाही का. पण भगवंताला आपलंच करायचं ते त्याला जमत नाही. का जमत नाही तर त्याने ते इंद्रियांना नाही ती सवय लावलेली आहे नाही का. कारण जे खाणं आपलं नाहीये त्या खाण्याजवळ त्या इंद्रियांना नेलेलं आहे. जे प्यायचं नाही त्याच्याकडे नेलेलं आहे आणि मग हा जीव पूर्ण त्या मायेमध्ये गुरफटून गेला आणि सगळे बोलतात नाही का की देवासाठी जल कैसे वेळे पिसे देवाला भेटण्यासाठी कुठे कुठे हा जीव जातो नाही का. एक म्हणे मला देव खूप पांडुरंग खूप आवडतो. पांडुरंग खूप आवडतो. मला तिथे चंद्रभागेमध्ये आंघोळ करायला आवडते. मला वाडीला जायला आवडतं. पण पांडुरंगाला काय आवडतं ते
इथे जर चंद्रभागेत जाऊन तुम्ही आंघोळ केली तर त्याच्यात आंघोळ केल्यावर पापाचा नायनाट होतो, हा मोक्षाला पावतो. अरे चंद्रभागेत जर आंघोळ करून जर पापाचा नायनाट होत असेल, मोक्ष मिळत असेल, तर मग त्याच्यात किती मासे आहेत हो? किती म्हशी गुरं किती किती असतात, मग त्यांचा झाला का? नाही का? तर कारण पशु काय पाप पुण्य जाणतील ते तर उत्तम मध्यम भोगती. जर त्यांना मुक्ती मिळवायची असेल तर त्यांना मनुष्य जन्मात यावं लागेल, नाही का? आणि संतांची भेट घडून घ्यावी लागेल. क्षेत्रामधल्या स्नानाने तू निर्मळ होशील का साधका, पवित्र होशील का? त्या पाण्यातच पशु डुंबतो, परणे खाऊन मेंढा जगतो. काय सांगितलं की त्याच पाण्यात किती मासे आहेत, किती पशु पक्षी भरपूर आहेत, त्यांचा उद्धार झाला का? नाही, नाही का? आणि परणे खाऊन मेंढा जगतो म्हणजे बकरी सुद्धा पानं खाऊन गवत खाऊन बकरी सुद्धा आहे, नाही का? शुद्ध शाकाहारी आहे. आता इथं कोणाला सांगितलं ना करा, ते सांगतात ना आम्ही खात नाही. एवढी वर्ष झाली, 20 वर्ष झाली, मग बकरीच मध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक, नाही का? करणे खाऊन मेंढा जगतो असा त्या भावगीत आहे, नाही का? मग काय भेद झाला या मनुष्याला की देवाचा, नाही का? मी माणूस कधी देव होऊ शकतो का? होऊ शकतो, नाही का? माणूस देव होऊ शकतो. तसे महात्मा आपल्या जीवनात आले पाहिजेत, नाही का? आमच्या जीवनात महात्मा आला, नाही का? संत राष्ट्रसंत श्रीपाद बाबा जर आपल्या जीवनात आले नसते तर आपण सुद्धा कुठेतरी भरकटत असतो, नाही का? पण माझ्या कसा आला हो? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घरकुसुनी. कसा आला? तर विश्वंभराचा अवतार, नाही का? भगवंताची साक्षात मूर्ती आमच्या जीवनात आली आणि आमच्या जीवनाचं कोडं उलगडलं, नाही का? नाहीतर आम्ही सुद्धा भेंड्या कातीतच केलो असतो. या जीव आहे ना, जीवाला एवढा म्हणजे अनंत जन्माची पुण्याई हा जीव पाप पुण्य करून जन्म आहे तो प्राणी, पण आम्ही पुण्य करूनच आलो, नाही का? कारण आम्ही देवाच्या बरोबरचे, नाही का? देवाधरीशी म्हणून तर हा महात्मा जीवनात आला. देवा धरीसी अवतार, आम्ही तुमच्या बरोबर, आम्ही तुमच्या बरोबर, आम्ही तुमच्या बरोबर. देवा धरीसी अवतार, तुम्ही ब्रह्म सर्वगत, तुम्ही ब्रह्म सर्वगत, आम्ही ऋषी मुनी संत, आम्ही ऋषी मुनी संत, आम्ही तुमच्या बरोबर, आम्ही तुमच्या बरोबर, आम्ही तुमच्या बरोबर. देवा धरीसी अवतार, तुम्ही झाले राम राजा, आम्ही वानरांच्या फौजा, तुम्ही झाले नंदबाळ, आम्ही झालो रे गोपाळ, तुम्ही उभे विटेवरी, आम्ही झालो
भाऊ पुण्य केले तेव्हा या विठ्ठलने कृपा केली. सहज नाही बरं का, खूप पुण्य केले आम्ही. पुण्याला पारण कारण आम्ही वैकुंठावर आलोय. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया. साधू संतांचे मार्गाने आडराणी भरले जग. आज माझा महात्म्यांचा सोहळा चालू आहे का. पवित्र गोठी गाव, पवित्र गोठी गाव आहे सर्वांना हे ठाव. श्रीपाद माऊली ते या संतांचे गाव. रामदास माऊली ते या संतांचे गाव. प्रत्येक जीवाला ओढ आहे का की माझ्या बाबांच्या सोहळ्याला कधी जातोय नाही का. कारण महात्मा कसा जीवनात आला की खरं आणि खोटं सगळ्याचा निवाडा करून दाखवला नाही का. सहज सहज शिकवलं बाबांनी. आम्ही तर म्हणजे आता असं प्रत्यक्षात वाटतं की बाबा आहेत. समोरचा महात्मा जरी बोलत असला तरी असं वाटतं बाबा काहीतरी सांगतायत आम्हाला नाही का. बाबांना पाहिलं नाही पण बाबा आमच्या काळजाचा तुकडा आहे. तेवढा विश्वास आहे नाही का त्या नामावर. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावे आपला आपण बुद्धी निश्चय पूर्ण तत्परायण अहर्निशी त्या नामावर विश्वास आहे म्हणून बाबांवर विश्वास आहे नाही का. बाबा जर आपल्या भाग्यात आले नसते तर इथे बसायचं थोडा वय माळ पण गळ्यात आली नसते नाही का. पण बाबांनी एवढे उपकार केले उपकार सांगू मी काय. बाप न करी ऐसी माय धर्मे त्यांच्या भेटीले पाय. दिले अक्षय अभय दांडगा. काय दिलं कधी खंडन न होणारा असा अक्षय दान दिलंय माझ्या बाबांनी. कृपावंत भला सद्गुरु लाभला. कृपावंत भला सद्गुरु लाभला. तिने माझा केला अंगीकार. तिने माझा केला अंगीकार. कृपावंत भला सद्गुरु लाभला. कसा लाभला हो? कृपावंत नाही का. जसं नारद महर्षींच्या आयुष्यात आले, वाड्याकोल्याच्या आयुष्यात आले नारद महर्षी. कसे कृपावंत आले. कृपावंत नसते तर जवळ घेतलं नसतं नाही का. कसेच आपल्या सुद्धा जीवनात हा महात्मा कृपावंत आला. किती कृपा केली हो. कृपा कटाक्षाने हाणले आपल्यामध्ये वैसविले नाही का. जशाच्या तसं बाबांनी इंजिन बनवले. भले का मागे पुढे होत असेल पण खरं सांगायचं खरं नाही का. अनुभव आले अंगात ते या जगात देत असे. तुका दाखवणीया सांगे माझा अनुभव आले अंगे. अनुभवाशिवाय इतर बाबांनी अनुभव आलाय म्हणून बोलतोय नाही का. कसला अनुभव नामाचा परिणाम होतो. काय होतो तर लग्न झाल्यावर जसा त्या स्त्रीमध्ये बदल होतो कालांतराने तसा नाम घेतल्यावर सुद्धा या जीवामध्ये परिवर्तन होतं नाही का. काय होतं तर नाम घेतल्याबरोबर अष्टसात्विक भाव होता नाही का. अभे तो तरारी स्वरूप त्याचे नेत्री अश्रुता भितरी वाहा जाती. आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी. मौढ वाक्य फुटी धरोणी राय. टाके श्वासन श्वास ऋतुवा पावे एका स्वरूप एका मिळवून. ऐसे एका जनार्दनी ऐसे अष्टसात्विक भाव उत्पन्न होता. देव कृपा करी दयावरी. कितीही देवदेव करा, कितीही देवदेव करा, जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत तुमचा परमार्थ
क्षीण आहे नाही का, क्षीण वाटतो बरं का. आज तीर्थाला जा तरी क्षीण होतो, आल्यावर झोपावं 2 दिवस काहीच करावं नाही, काय होतो शरीराला, क्षीण होतो. देवदेव करायसाठीच गेलतो ना, मग क्षीण का झाला. तुकाराम महाराज सुद्धा अनुभवाने सांगताय की देवदेव देवदेव करून करून माझं मन शिनलं, शरीर तर सोडून द्या, मन सुद्धा शिनतं. देव देव करून शिनले माझे मन आणि पाणी आणि पाषाण चेतन. काय सांगितलं मग, अनुभव काय सांगितला की जाऊन तिथे काय बघतात, दगडाची मूर्ती आणि पाण्याचा तीर्थ आहे. आणि ज्या वेळा बाबाजी सद्गुरू आज्ञात आले आणि नाम मंत्र दिल्याबरोबर देव पहावे अशी गेलो, तेथे देवाची होऊन गेलो अशी स्थिती झाली बरं का. आणि आज इथे सुद्धा प्रत्येकाच्या भाग्यात जो महात्मा आलाय ना, त्याने तसंच करून ठेवलाय, प्रत्येक जीवाला तसंच करून ठेवलाय नाही का, देवच करून ठेवलाय. कारण तो देवच आहे, मुळात तो देवच आहे. पण तो देव मानत नाही का स्वतःला. देव म्हणजे काय, तर साक्षात ब्रह्मदेव आहे नाही का. कारण सृष्टीची निर्मिती करण्याचा जो अधिकार आहे तो या जीवाजवळ आहे, पण तो मान्य करत नाही. पण माझ्या बाबांनी एवढं सहज 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 परमार्थ शिकवला नाही का. ह्या इथे आज इथे बसण्याची माझ्या बाबांनी आम्हाला अधिकार दिला. स्त्रियांना अधिकार नाही नाही का, पण स्त्रीला सुद्धा लाडकी करून ठेवली संतांची. लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुतांची, लाडकी लेक मी संतांची. प्रत्येक ताई आहे ना, प्रत्येक ही संतांची लाडकी आहे. इथे बसून बाबा बोलायचे शिव्या द्या, काही नाही आलं का शिव्या द्या, पण शिव्या नाही देणार नाही का. आलेला अनुभव काही मांडेल, शिव्या नाही देणार. आज माझ्या महात्माला जाऊन किती वर्ष झाली हो, 27 वर्ष झाली. पण एकही जीवाला वाटत नसेल की महात्मा गेला नाही का. कारण देह जातो नाही का, पण तत्व स्वरूपाने बाबा जसेच्या तशा आपल्या जवळ आहेत. का आहेत तर नाव घेतल्याबरोबर आपल्याला परिणाम होतो. बाबांचं नाव जरी घेतलं ना तरी जीवाला शरीराला काहीतरी वेगळंच होतं नाही का. एवढी कृपा बाबांनी आपल्यावर केली. आणि तुकाराम महाराज जसे देवदेव करत होते तसा हा जीव पण करतो नाही का. संतांनी अनुभव घेऊन सांगितलं सगळं नाही का, पण या जीवाला पटत नाही नाही का. नामदेव महाराज सुद्धा देवदेव करत होते. किती देवदेव करत होते. प्रत्यक्षात देव त्यांच्या ताटात जेवत होता, बोलत होता नाही का. पण भगवंताचा अनुभव नसल्या कारणाने ते त्या पंढरपूर गुटात विठ्ठलाला समजत होते नाही का. मग काय, भगवंताला दया आली. भगवंताने सांगावं, नामदेवा जा, ते 4 भावंड आलेत ना त्यांना भेट, त्यांची भेट घे, तुला ते भगवंताचा पत्ता सांगतील नाही का. पण नामदेव महाराजांना अहंकार असल्यामुळे नामदेव महाराज सांगतायत, तू माझ्या ताटात जेवतोस, माझ्याशी बोलतोस, दूध पितोस आणि मला त्यांच्याजवळ पाठवतोस कशासाठी. म्हणे जा तर खरा, भेटून ये. गेल्याबरोबर नामदेव महाराजांना तिथे संतांची मांदियाळीमध्ये बसवलं आणि नामदेव महाराजांनी काय झाले, गैरहजर होते नाही का. अनुभवाच्या भगवंताच्या नामापासून गैरहजर असल्यामुळे त्यांना कच्चं ठरवलं.
तू वाचलो. तू कशा तुला जर माझ्या खाण्याची जर काही हे असेल ना तर तू परत त्यांच्याजवळ मला पाठवशील नाही. तरी भगवंत दयाळू आहे. भगवंताने सांगितलं नामदेवा तुला अजून संत कळाले नाही. तू औंढ्या नागनाथाला जा, तिथे तुला सद्गुरू भेटतील नाही का. आणि गेले मंदिरात गेल्यावर बघतात तर म्हातारा बसलाय नाही का, पाय पिंडीवर ठेवून बसलाय. आणि नामदेव महाराज बोलायला लागले की बाबा तुम्ही पाय पिंडीवर ठेवल्यात, तुम्हाला तेवढं पण कळत नाही का. म्हणे तू बाजूला कर, माझ्यामध्ये तेवढी शक्ती नाहीये, मी थकलो नाही का. आणि बाजूला करता करता 12 पिंड तयार झाल्या नाही का. आणि मग नामदेव महाराजांची तूप पेटली की हा कोणी साधारण नाही तर महात्मा आहे ना का. आणि याच्याजवळच भगवंताने पाठवला असेल. आणि मग त्यावेळेस नामदेव महाराजांना विठोबा घेतरांकडनं अनुग्रह झाल्याबरोबर नाही का कंठी प्रेम लाटे नैनी निरलोटे हृदयी प्रगटे राम रूप अशी जेव्हा अवस्था झाली. आणि मग नामदेव महाराज बोलू लागले की नामा म्हणे देव देही दाखविला, नामा म्हणे देव देही दाखविला, उपकार केला हे जराने, उपकार केला हे जराने, नामा म्हणे देव देही दाखविला. कुठे दाखवला तर माझ्या जवळच होता नाही का. जवळची आहे परी भेटेना अशी गत झालेली होती. आणि आपल्याही तसंच झालेलं होतं ना का. प्रत्येकात भगवंत जवळच आहे, ती गोष्ट तुमच्या जवळच आहे. पण संतांविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही नाही का. संतांना शरण गेल्याशिवाय त्या भगवंताची प्राप्ती होत नाही. आणि आपण त्या भगवंताला शरण गेलो नाही का. जसे नामदेव महाराज शरण गेले आणि मग विठ्ठल जळी तळी भरला रिता ठाव नाही उरला नाही का. आज मी दृष्टीभरी पाहिला विठ्ठलाची विठ्ठल नाही का. तसा आपल्याला सुद्धा श्रीपाद बाबांनी महात्मांनी भगवंत आपल्या हृदयात दाखवला नाही का. खूप उपकार केले नाही का महात्म्यांनी. मोजता येत नाही त्यांचे उपकार. एवढे उपकार केले मोजता येत नाही जगाच्या मापानं, मोजता येत नाही जगाच्या मापानं. एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं. म्हणतो ते आम्ही येतो ताई, काही चुकून बोलणं झालं असेल माफ कर आई, काही चुकून बोलणं झालं असेल माफ कर आई. ज्ञानोबाची सांगितली ख्याती लवलाई, आमच्या मत तुम्हा काही सांगणे नाही, आमच्या मत तुम्हा काही सांगणे नाही. अडचणीतून शोधून काढली भल्याची ओवाट, पुराशी लावून पाजते आम्हा अमृताचा घोट, पुराशी लावून पाजते आम्हा अमृताचा घोट. श्रीपादाचे मन कैसे लोण्याहुनी मऊ, विश्व पिका पडलं पुढं कैसे मी धावू, विश्व पिका पडलं पुढं कैसे मी धावू. श्रीपाद बाबा चरणी साहिना विठोरला, विश्व पिका पडलं
विसरू नका श्रीपादाला होईल तुमची काज विसरू नका रामदासाला होईल तुमची काज मोजता येत नाही जगाच्या महापाण्याला मोजता येत नाही जगाच्या महापाण्याला एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं किती प्रेम दिलं नाही का मोजता येत नाही पण आम्हाला त्याची ते कळलं नाही का अभाग्याची काहीची कळे मात नाही का आम्ही अजून संशय घेतो नाही का संशय आहे आमच्या मनात नामाने असं होईल का नामाने तसं होईल का संशयामुळे थोर पाप आणि का नाही घोर इतर विनाशाची वागुर प्राणी याची संशय नाही का संशय घ्यायचाच नाही कारण अनादी काळापासून आलेला जे नाम आहे ते सहज आपल्याला भेटलेलं आहे काय सायास घेतलं का पण बाबांनी सायास घेतले नाही का किती सायास घेतले कुठे कुठे नाही गेले नाही का सायास करून शिकविती सायास त्यांनी घेतले आणि सहज आपल्या दारात आले नाही का आयतं येऊन आले तरी सुद्धा आम्हाला त्या म्हणजे भेटलंय आमचं सांगायचं झालं तर म्हणजे नाही बिलकुल विश्वास नाही हो जर आवड असते ना तर एकही एकादशी माणूस चुकवत नाही त्या नाम म्हणजे फक्त माळ घालायची म्हणून घातले असं बोलावं लागतं पण भगवंत सांगतोय तसं बोलून नाही का एकदा का जे नाम कानात पडलं की त्या भगवंत त्याची चिंता करतो पण असं पण विश्वास असायला पाहिजे विश्वास नसेल तर काय आहे तुम्ही हे पण करताय ते पण करताय असं करून नाही जमत कशातही प्रपंचात पण आणि परमार्थात पण दोन घोड्यांवर पाय ठेवून नाही जमत एक धरीला आम्ही चित्ती तर नाहीच ना त्यांच्याकडे विषय किती सांगितलं ना व राग येतो बरं का बोलली मी इथे यायला तुम्हाला वेळ नाहीये 15 दिवसातून एकदाच यायचे आणि आम्ही 8 दिवसातून म्हणजे महिन्याचे 5 दिवस आम्ही तिकडे जायला टाइम आहे पण 15 दिवसातून एकदा यायला इकडे वेळ नाहीये का हो म्हणजे असंच रस्त्यावरच नाहीये खरं भेटलाय खरं मग खऱ्याला विसरलात तर खोट्याच्या मागे लागले आम्हाला बैठकीला जायला आवडतं सद्गुरूंच्या कृपेने इथे कोण आहेत सद्गुरूच आहेत ना तिथे सद्गुरू आहेत ना इथे कोण आहेत मताची ती भाषा केल्यावर मग राग येतो नाही का शेळी पुढे टाकीला ऊस शेळी पुढे टाकीला ऊस ते काय जाणे ब्रह्मरस ते काय जाणे ना ब्रह्मरस यांना ना त्या ब्रह्मरसाची गोडी कधी लागलीच नाही लागलेली असेल ना त्याला गोडी तो हा समागम सोडतच नाही समागम सोडतच नाही का गोडी लागली नाही सांगू का जे सांगायचं आपलं दुसऱ्याचं नाही सांगायचं आपण चर्चा करत असलो ना का डोक्याच्या शिरा उभ्या राहतात त्यांचा कवा बी असा असं नसतं त्या बी करायचं असतं या बी करायचं असतं करायचं असतं दिले ते कधीच नाही नको करायचं असतं अजून बोलू ना पण भेटला ना बोध भेटल्यावर नाही जात बोध भेटल्यानंतर जातच नाही मग जात असतील तर बोध नाही झाला बोध झालाच नाही झाला म्हणून ना त्यामध्ये गोडीच लागली नाही तर नाही झाला गोडी लागलीच नाही आणि ज्याला गोडी लागली तो इथे त्याला असं होतं कधी जात
कधी जातोय, कधी मेळाव्यात पोचतोय, कार्यक्रम जरा सुद्धा म्हणजे मागे पुढे होता कामा नये, नाही का? सुरुवात भेटली पाहिजे, अशी गोडी लागली पाहिजे. आम्हाला फक्त आमचे कार्यक्रम आले ना तर मग इथे हजेरी. मग आमच्या हजेऱ्या का तर सगळी आले पाहिजे, सगळ्यांना दिसलं पाहिजे आम्ही येतोय एकादशीला. फक्त वर्षातून 2दा यायचं नाही हो. नामाची विनमुख तोडणार पापिया, हरिविन धाबया न पावे कोणी. नामाला जो विसरला त्याची मग चिंतेलाच आहे, नाही का? हरी नाम विसरली गाढवीन कुमाराची झाली. कुंभाराची बारवी. किती सांगून ज्ञानेश्वरीनं माणसापर्यंत मेंढरवरी आमचे मामा सांगतात ही मेंढरच आहे. ते सिंहाची गर्जना करणारच नाही, नाही का? सिंहाची गर्जना करायला बाबांवर ठाम विश्वास पाहिजे, नामावर ठाम विश्वास पाहिजे. आपल्याला कसं भेटलंय ते आम्ही ऐकतच नाही, इकडनं ऐकतो आणि इकडनं सोडून देतो, नाही का? आज असा विषय बोलल्याबरोबर माझ्याशी बोलायची बंद झाले माणसं. कशाला जाता? तुम्हाला भेटले त्याच्यावर विश्वास नाहीये, नाही का? आणि जाऊ दे, भगवंत सांगतोय त्याने नुसती माझ्या मनात नुसता असा विचार जरी केला ना की मला माल घालावीशी वाटते, तो सांगतोय 8व्या अध्यायात, तरी मी त्याच्यावर थोडी तिकडेपर्यंत नाही पोहोचवणार, मोक्षापर्यंत नाही, पण थोडी कृपा करीन. नुसतं मनात जरी आलं तरी. एवढा दयाळू आहे तो, किती दयाळू आहे बापरे. अहो सहज आपल्यावर कृपा केली. मनात सुद्धा नव्हतं माळकरी भेटेल, एवढं मी इथे बसेन, एवढं महात्म्य बसल्या त्यांना काहीतरी 2 शब्द वेडेवाकडे सांगेन असं मनात सुद्धा नव्हतं. काय कृपा, कारण शेष आहे ना, शेष अंतरुण आहे ना का? भगवंताच्या अंतरुण झालाय तो सुद्धा गैरहजर आहे. भगवंताची बायको ती सुद्धा गैरहजर आहे. गरुड सुद्धा गैरहजर आहे. आणि ज्याच्यासाठी 10 वेळा जन्म घेतला तो सुद्धा गैरहजर आहे. ती गोष्ट आपल्याला सहज दिली ना, सहज. ऐसे व्यापकात त्यान भले जयाच्या हृदयी गिरसित आले, दयाची समता बोले विशेष काही. सहज आपल्याला भगवंत शोधत आला. वाट पायी उभा भेटीच्या आवडीत पण तो आमच्या जवळ आला. आम्हाला जावं नाही लागलं तो वाट बघतोय म्हणून, पण तो आमच्यासाठी आमच्या घरी आला. आणि अनादी काळापासूनच नाम सहज दिलं. किती आपण भाग्याचे. आम्ही दैवाचे दास श्रीपाद रायाचे, दास रामदास रायाचे, दास पंढरी रायाचे, नाही का? किती पुण्य करून आलो. इथे बोलता येत नाही का अभंगातून की माझ्या वडिलांची मिरासिका देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची म्हणजे कोणाची हो? जी परंपरा लाभली आहे ना ते वडील. त्यांची पण थोडी, पण त्यांची विशेष आपल्यावर कृपा म्हणून ही वाट गवसली. नाहीतर आपण सुद्धा या वाटेवर नसतो. बाबा कळायला चंद्रन बाबा सांगतायत ना का, नाम कळायला, बाबा संत कळायला किलोचा मेंदू लागतो, जरा पण कमी नाही. आणि आम्हाला कळला म्हणजे आमचा मेंदू किलोचा भरलाय, नाही का?
म्हणजे बाबा सांगायचे की हे जे ऐकतायत ना त्यांच्या उपकाराची फेड मी माझ्या चांबड्याचे जोडे केले तरी फेडू शकत नाही. मग ते जर आपले उपकार एवढे मानत असतील तर मग आपण चांबड्याचे काय आपण काहीच देऊ शकत नाही. एवढे उपकार त्यांनी केले. काय द्यावे त्यांची वावे उतराई ठेवितो आपाई जीव. थोडा जीव जरी दिला ना आपण तरी त्यांच्या उपकारातून उतराई होऊ शकत नाही. माणूस न देव बन जाय, देव बन जाय मनीषी पारणी संगमा. माणूस न देव बन जाय, देव बन जाय मनीषी पारणी संगमा. जीव तुम्हा कायसे, जीव तुम्हा कायसे, जीवना शिव बन जाय, शिव बन जाय मनीषी पारणी संगमा. माणूस ना देव बन जाय, देव बन जाय मनीषी पारणी संगमा. माणसाचा देव देवच आहे पण साधू संतांच्या संगतीत गेल्याबरोबर त्या भगवंताची ओळख होते नाही का. कुठे तो काळ्या पाण्याला गेलेला आहे का, आपल्याच जवळ आहे नाही का. पण आपल्या जवळ आहे ते या जीवाला माहीत नसल्यामुळे संतांना शरण जायचे आणि त्या भगवंताची ओळख करून घ्यायची. जर भगवंत आला येला आणि पाणी वाहून वाहून मेला अशी गत होते या जीवाची शेवटपर्यंत. आज त्या दिवशी आमच्या मामांना बघायला गेली. मामात बोलावं, मामात ना का आत्याचे मिस्टर एक पाय गेलाय. त्याला बोलली आत्या बोलली दादा आता कर, बस झालं ना, किती अजून नाही आता कुठं. ती ओवी येणे का तर सापाच्या तोंडात बेडूक गेलाय अर्धा नाही का, अर्धा गेलाय तो बेडूक. तरी सुद्धा हाव कशाची आहे, समोर फिरणाऱ्या माशीची हाव आहे. एवढी या जीवाला हाव आहे खाण्याची. किती खाशील रे बाबा, किती खाशील. जन्माला आल्यापासून खातोय तरी पोट भरलं नाही. पोट भरत का, भरतच नाही. हो पोट भरत नाही म्हणून मेल्यावर कटीच्या बरोबर तो काय देतात, शिदोरी. त्या दिवशी विचारलं आई आमची गेली नाही का, नांदुलीची आई प्रेमळ खूप प्रेम दिलं बरं का. कधी अशी वाईट अशी बोललीच नाही. त्या आईची हे अंत्ययात्रेला ते उचललं आणि कोणीतरी भात आणला. म्हणजे हो कशाला, रस्त्यात भूक लागल्यावर जन्माचं तरी पोट भरत नाही, रस्त्यात भूक लागल्यावर. आणि आईने जन्माला येऊन जे करायचं होतं ना ते साध्य करून गेली. अशी नाही गेली, अशी थोडीच गेली. ते भगवंताचा अनाधिकार जन्मात येऊन नाही का मागली. या जन्म मुक्त झालो, मुक्त होऊन गेलो, आपल्याला मुक्त केलंय. भ्रमात राहू नका. महात्म्य पण सांगताय अजून अजून आपण मुक्त नाही आहोत, मुक्तच आहोत ना. अभाग्याची मती नकळे तुझी भक्ती, तू आम्हास दिलीस मुक्ती रे. वेडपतांची वेळी मुक्ती दिली आपल्याला. आता मुकी नामाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची वैष्णवांचं माल करा. तुरतुरा बाजारचा भाजीपाला नाही बघता घेतला आपण सडून जायला. अनादी काळापासून आलेला तत्वज्ञान ते भेटलंय आपल्याला. आणि त्याच्यावर संशय घेतोय आपण की मरताना नाही होत. भगवंत सांगतोय तू माझा हो, तू माझा झाला ना शेवटच्या श्वासापर्यंत तुला सांभाळ
मी तुला काय करून ठेवीन? मुकुटमणी करून ठेवीन. मुकुटमणी करूनच ठेवलंय. तरी आम्ही कुठेतरी अजून गैरहजर आहोत नाही का? बाबा जर आले नसते ना आपल्या भाग्यात, तर आपली सुद्धा आपण पण कुठेतरी गेलो असतो, कुठेतरी भटकलो असतो. यो जातोय म्हणून, तो जातोय म्हणून तिकडे गेलो असतो नाही का? पण बाबांनी खरा परमार्थ काय आहे नाही का सांगितला. आपली कशी गत होती? यो जातोय ना म्हणून जायचं. एक प्लॅटफॉर्मवर एक माणूस उभा असतो, गाडीला यायला उशीर असतो. बाबांचा दृष्टांत आहे. गाडीला यायला उशीर असतो आणि तो चुकण्यासाठी असा खाली वाकला तर त्याला काहीतरी दिसलं म्हणून तो तिथे बघत राहिला. तो तिथे बघता 5-10 मिनिटांनी त्याच्या मागे एवढी झुंबड लागली, काय बघतोय म्हणून. आणि त्याला त्याचा पत्ता नाहीये की माझ्या मागे एवढी झुंबड लागली नाही का? आणि मग आपल्या बाबांसारखे तिथे आले. म्हणजे काय झालं भाऊ? म्हणजे काय माहिती, पुढे काहीतरी पडलाय का काय केलंय काय माहिती नाहीये. मग ते वाट सावरत पुढे गेले त्या माणसाजवळ, जो पहिला होता त्याच्याजवळ. त्याला विचारलं, भाऊ काय झालं? म्हणजे काय नाही. तेव्हा त्याला कळलं की माझ्या मागे किती झुंबड लागलेली आहे ती. ते म्हणे काय नाही, मी झुंबत असताना मला त्या बिळातून उंदीर दिसला. तो उंदीर येतोय जातोय ते मी बघत होतो की तो कसा येतोय कसा जातोय, आणि जर गाडी आली तर त्याचं कसं होईल. असा विचार करत असताना त्याच्या मागे एवढी तशी आपली गत झालीये. विचारत नाही की तू खरा परमार्थ काय आहे, देवासाठी कसं काय करावं लागतं, देव कसा भेटतो, देवासाठी काहीतरी, देव होण्यासाठी काहीतरी आपल्याजवळ बंधन आहेत नाही का? अशी देवाची भेट होत नाही. देवासाठी बंधन आहेत, पण बंधन नाही पाहिजेत नाही का? तुझी भी खाव हमारे पास आओ असं पाहिजे आम्हाला. ते आवडतं नाही का? आणि भगवान देवाला ते आवडत नाही का? आवड आहे देवाची तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा, तुळशीची माळ पाहिजेच नाही का? तो तुळशी माळ जर नसेल तर मग काय फायदा आहे का? लग्न झाल्यावर जर तुम्ही मंगळसूत्र नाही घातलं तर तुमच्या लग्नाला काय अर्थ आहे का? तसं देवदेव करताना सुद्धा तुमच्या गळ्यात मंगळसूत्र पाहिजे नाही का? तुळशी माळ गळा, गोपी चंदन तिरा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा नाही का? पण आम्हाला ते आवडत नाही. ते सोडून काही सांगा, आम्हाला होम सांगा, आम्हाला पूजा सांगा, आम्हाला तीर्थाला जायला सांगा, सगळं आवडतं. आम्हाला उपास सांगा, तापास सांगा, सगळं आवडतं. पण तुळशी माळ नाही आवडत नाही का? पाप घेऊन आले पाप म्हणून देवाची आणि त्यांची भेट होत नाही का? देवाची भेट होण्यासाठी पुण्य पदरात लागतं, तेव्हाच या देवाची कृपा होते नाही का? आम्ही खूप 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 पुण्यवान म्हणून आमच्या जीवनात असा महात्मा लाभला की माझ्या गुरुन मला ग बाई नेलं एकांत, माझ्या गुरुन मला ग बाई नेलं एकांत, नामाची ज्योत लावली हृदयात,
नामाची ज्योत लावली. आता ती नामाची ज्योत शेवटच्या श्वासापर्यंत विझू शकत नाही. नाही का? पण त्या ज्योतीवर विश्वास पाहिजे, भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे. नाही का? हा विश्वास पाहिजे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावे आपला आपण तत्परायणाची बुद्धी निश्चय पाहिजे तुमच्या बुद्धीचा, की निश्चयाचे फळ तुका म्हणे त्याची फळ. तुमच्या बुद्धीचा निश्चय असला ना, सगळे त्या सद्गुरूंना सोडून द्या. कितीही तुमच्यावर प्रसंग आले ना, तरी तो सद्गुरू आहे ना, सहज दूर करतो. जशी ती मांजर आहे ना, मांजर त्या पिलाला काय करते, 7 घरा फिरवते. कशी फिरवते? दाताने फिरवते. नाही का? पण तेच दात, त्याच दाताने जर उंदराला पकडलं तर फरशा पडते. तशी सद्गुरू माऊली आहे ना, तुमच्या जीवनात कितीही मोठे संकट येऊ द्या, सहज तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढते. नाही का? निर्वाणी गोविंद असेल मागे पुढे, तरी काहीच साकडे पडून येते. नाही का? अशी ती सद्गुरू माऊली आहे. राय सांभाळीता आली आघात निवाराया. नाही का? अशी सद्गुरू माऊली आहे बरं का. फक्त संशय घ्यायचा नाहीये नामावर. ज्याने नामावर संशय घेतला तो बाबांवर घेणार, सगळ्यांवर घेणार. मग नामावर घेतला त्याने, नामावर संशय घेऊ. कारण बाबा सांगायचे नाही का, भाऊ मला विसरला तरी चालेल, पण माझ्या नामाला विसरू नका. आज जो नामाला विसरला नाही ना, तो गोटीला 4 दिवसात एकदा तरी येईल. बघतो मोठे मोठे कीर्तनकार फक्त बाबा 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 कीर्तनात करतात, पण गोटीला येत नाही. बाय फक्त सेवा असेल ना तेव्हाच येतात. नाही नसते माहिती त्या, कारण ते नामावरच नाही तर त्याला बाबा कसे आठवणीत राहतील. बाबा आठवणीत राहिले तर नाम आठवणीत राहील, आणि नाम आठवणीत राहिले तर बाबा आठवणीत राहील. नाम म्हणजे संत, संत म्हणजे नाम, नाम म्हणजे देव. याची सगळ्याची आठवण असेल तर तो तिथे 4 दिवसातून एकदा जाईल. नाही का? नन्य ते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमचे विनवित असे. करविली त्याची केली का वाकडी काढी तर देवच जाणे. नाही का? तुमच्या सेवेसाठी घेतलेली होय मी. एरवी तरी पाहिजे जैसे माझ्या काही बसती मी तैसाची भजे. दे का मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझे ठाई. परी ज्ञान विने नाशिले बुद्धी वेदासी आले. कल्पून ते कल्पिले अनेक तत्व. गवल्या हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम